सौरभ तुम्ही बर काय घेणार? चहा करू, कॉफी करू का सरबत देऊ? हा नाहीतर असं करा ना, जेवायलाच वाढते, सगळं जेवण तयार आहे. नाही नाही नको आई, मला काहीच नको. अहो असं कसं, काहीतरी तर घ्यायलाच हवं. अहो बघा ना, काही नको म्हणताय. अहो खरंच नाही, मी जेवूनच आलो खरं तर. बर अरे कपिल, इट्स ओके. मी पैसे मागितले नव्हते तुझ्याकडे. मीही मागितलेले नव्हते तुझ्याकडे, तरी तू दिलेस. कपिल, ते मी श्रेयासाठी केलं. मग हे मी रामाश्रयसाठी करतो. हो, पण माझं म्हणणं आहे की इतक्या घाईत पैसे परत करायची काहीच गरज नव्हती. सौरभ, कुणाचे जर देणं असेल ना तर मलाच काय, अख्ख्या रामाश्रयाला झोप लागत नाही. आणि भले तुला गरज नसेल, पण मला आहे गरज. आणि कसं आहे ना, वेळेवर केलेल्या मदतीची परतफेड ही वेळेवरच केलेली बरी, नाही का? प्रत्येक रात्री उपकाराचं ओझं डबल होत जातं असं म्हणतात, म्हणून आजच मी हे तुला परत करतो. अरे पण मी हे सगळं केलं कारण तू गौरीचा मित्र आहेस. मीही तुला हे सगळे पैसे परत करतोय कारण तू सुद्धा गौरीचा मित्र आहेस. हे रामाश्रयावरचं कर्ज आहे आणि ते मी एकटाच फेडेन. मी तुला मदत केली हे पटलं नाही वाटतं तुला? हे बघ कपिल, काही प्रॉब्लेम्स ना पैशानेच सॉल्व्ह होतात. अरे प्रश्न पैशाचा नव्हताच इथे. ते जे बिल आलं होतं ना छापून, ते चुकीचं होतं आणि त्यात नेमकं काय चुकलं हे शोधणं गरजेचं होतं, म्हणून मी ते बिल भरत नव्हतो. कारण मला कुठली चूक मान्य नाही. ठीक आहे, मी मान्य करतो, पण त्यामुळे श्रेयाच्या आनंदावर विरजण पडलं असतं ना रे. अरे बाबा, तू श्रेयासाठी आणि रामाश्रयासाठी जे काही आतापर्यंत केलंयस ना त्यासाठी धन्यवाद. पण यापुढे रामाश्रयाच्या कुठल्याच डिसिजन्समध्ये ना ढवळाढवळ नको करूस. कारण इथे माझ्याशिवाय डिसिजन्स घेण्याची अथॉरिटी फक्त मयेकर काकांना आहे. काय डिसिजन्स वगैरे बोलतोयस तू? मी फक्त मदत केली आहे. हे आपण कितीही छान मित्र असू किंवा तुम्ही दोघं लाईफ पार्टनर होणार असलात ना, तरी रामाश्रयाच्या कारभारात यापुढे नको ढवळाढवळ करूस. नम्र विनंती आहे तुला. हा देवरुखकर, नमस्कार. मी कपिल साठे बोलतोय. हा साठे साहेब बोला. मिळालं का ब्रेसलेट? हॅलो. हा हो हो मिळालंय मला. हो, ते काल तुम्ही सोडवून नाही का नेलं? नाही नाही, त्याचबद्दल तुमच्याशी जरा मला बोलायचं आहे. तुम्ही असं कुणाच्या हातात कसं काय ब्रेसलेट देऊ शकता? तुम्हीच पाठवलात ना त्या माणसाला रिसीट घेऊन. काय रिसीट घेऊन? अहो रिसीट घेऊन यायचं असतं तर मी स्वतः नसतो का आलो? माणसाला कशाला पाठवलं असतं? हो, तो माणूस म्हणाला तुम्हाला अचानकपणे मुंबईला जायला लागतंय, त्यामुळे तुम्ही गडबडीत आहात. तिथे गेल्यावरती आजी विचारतील त्या ब्रेसलेट बद्दल, म्हणून तुम्हाला ते लगेच हवंय. तरी मी तुम्हाला फोन लावण्याचा प्रयत्न केला, पण तुमचा फोन सतत एंगेज येत होता. तुम्हाला मिळालं का ते ब्रेसलेट? हो मला मिळालंय, पण मी नव्हतं पाठवलं त्या माणसाला. तुम्ही नव्हतं पाठवलं म्हणजे? ते मी तुम्हाला सगळं नंतर सांगतो. मला फक्त आधी सांगा तो माणूस कोण होता? माहित नाही, तुमचा तिथला नव्हता. मला म्हणाला की मी मुंबईवरून आहे. कपिल साहेब माझ्याच गाडीतून येणार आहेत असं म्हणाला. कपिल साहेब टेन्शन घेऊ नका, अप्पांचा कोणीतरी हितचिंतक असतो. त्यांनी खूप माणसं जोडली होती आणि एकदा मदत केली होती. कोणीतरी तुम्हाला मदत केली असते. थँक्यू.
थँक्यू सो मच. काय झालं? मला म्हणाले तुमचा कोणीतरी हितचिंतक असेल ज्यानं तुम्हाला मदत केली. काय अचानक असा कोणीतरी हितचिंतक आला आता माझा? तू आधी शांत हो प्लीज. वैतागून काहीही होणार नाहीये. स्वतःला त्रास करून घ्यायचा नाहीये कपिल, प्लीज. गौरी, माझ्यावर खोटेपणाचे आरोप झाले जे मला मान्य नाहीये. काहीही झालं ना तरी मी खरा आहे मला सिद्ध करावं लागेल. अरे त्याची काही गरज नाहीये कपिल. तुला तुझा खरेपणा सिद्ध करायला लागणार नाही. तो मी करेन. कारण ते ब्रेसलेट मी सोडून आणलंय. सौरभ, मी तुला आधीच सांगितलं ना, रामाश्रयाच्या कारभारात लुडबुड करू नकोस. रामाश्रयाचे प्रॉब्लेम्स आहे, माझे प्रॉब्लेम्स आहेत, आणि ते नाही सुटले तर काय करायचं हे सुद्धा मी बघेन. सो तू ना मध्ये मध्ये येऊ नकोस सतत. कपिल रिलॅक्स. एक तर मी रामाश्रयाच्या कारभारात लुडबुड केलेलीच नाही. रामाश्रयाचा प्रॉब्लेम तूच सॉल्व्ह केलायस. फक्त त्याच्यासाठी तुला तुझ्या आजीने दिलेलं ब्रेसलेट घाण टाकायला लागलं हे मला नाही पटलं. सो मी ते फक्त सोडवून आणलं. जेव्हा तुझ्याकडे पैसे असतील तेव्हा दे मला. कोणी सांगितलंय का तुला मला मदत करायला? कपिल, पुन्हा तेच. तू गौरीचा मित्र आहेस की नाही? तू अडचणीत असलास तर मग ती टेन्शन मध्ये असते आणि ते मला बघवत नाही. तुझी अडचण सोडवली तरच माझ्या होणाऱ्या बायकोला माझ्याकडे पाहायला वेळ मिळेल. आणि माझ्या होणाऱ्या बायकोला त्रास होतोय, ती कुठल्या तरी अडचणीत आहे, हे मला सहन होत नाही कपिल. गौरी, गौरी, तू का चिडतीयस? मी काय केलंय आता? काय आता सगळं सुरू झालं. मी आलो 2 मिनिटात. काय झालं? अगं, फोन टाकून देणं इतकं काय झालं? तुला काही फरक पडतो का? मला काय हवंय, मला काय वाटतं याचा? म्हणजे सौरभशी भांडण झालंय तर? नाही, पण होईल असं वाटतंय आता. का? का? आई अगं, जा. मी तुला का सांगू? तुला आवडणारी माणसं नेहमी तुला योग्यच वाटतात ना. काय झालं बेटा? अरे काय झालं मला कोणी सांगणार आहे का? बाबा, ते काय मी झालं? सांगतो. मी ब्रेसलेट घाण ठेवलं की नाही असा प्रश्न पडला होता ना तुम्हाला? घ्या पुरावा. ही व्यक्ती जी तुमच्या समोर उभी आहे ना, या व्यक्तीनं मी घाण ठेवलेलं ब्रेसलेट सोडून आणलं आणि पुन्हा एकदा माझ्यावर उपकार केले. कळलं तुला मी का चिडले होते ते? का अजून स्पष्टीकरण देऊ? यात तुला चिडण्यासारखं काय आहे? ही चिडते कारण हिला खोटेपणाचा आरोप काय असतो हे कळलं, आणि त्यातून ही माझी मैत्रीण आहे नाही का? बेस्ट फ्रेंड. ओ सॉरी. सो तुम्ही माझ्यावर आरोप करत होता ना? अहो, आरोप काय म्हणताय? मी आपलं सहजच बोलले. तुम्ही फारच मनाला लावून घेतलेलं दिसतंय. पण बरं झालं हा, सौरभने ते ब्रेसलेट सोडवून आणलं. काय 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 बरं केलं? नाही, तुम्ही कधी सोडवलं असतात देवास ठाऊक. घरातल्या सगळ्यांना असं वाटतंय की ब्रेसलेट प्रकरणात मी चुकलीये म्हणून. तुझं खरंच काही चुकलं नाहीये का? हो. म्हणजे चुकलंय? अगं म्हणजे माझं नाही चुकलेलं. सौरभ, तुला ती रिसिप्ट नक्की कशी मिळाली रे? तुमच्याच घरातल्या एका व्यक्तीने ती दिली मला.